भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह विविध नेते मंडळींनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं। तर भीम अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत आहेत। इथला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे भीमसागर उसळलेला आहे। मागील 3 दिवसांपासूनच अनुयायींची या ठिकाणी गर्दी आपल्याला मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने पाहायला मिळते। आज 6 डिसेंबर रोजी सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या रांगा 6 किलोमीटर पर्यंत लागलेल्या आहेत। दादरमध्ये ठिकठिकाणी फक्त एकच नाव सध्या आज आपल्याला ऐकायला मिळतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून आपली ज्या ठिकाणी नजर जाईल तिथे आपल्याला अनुयायी पाहायला मिळत आहेत। सगळ्या खरं तर फक्त मुंबईतूनच नाही, राज्यातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी जे आहेत ते दाखल झालेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बाबासाहेबांचे विचार प्रत्येक बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाबांचे जे विचार आहेत जे त्यांनी जनतेला दिले होते, संविधानाची प्रत, त्याचे फोटो आपल्याला ठिकठिकाणी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठा भीमसागर या संपूर्ण परिसरामध्ये उसळल्याचं पाहायला मिळते आणि या संपूर्ण परिसरामध्ये ट्रॅफिक पोलीस, मुंबई पोलीस आणि यांची गर्दी पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कारण गर्दी प्रचंड वाढलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।